आता देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयनं काही सहकारी बँकांवरती निर्बंध लादलेत। ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयनं देशातील 5 सहकारी बँकांवरती बंदी घातली आहे। त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना आता त्रास सहन करावा लागणार आहे। या ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत। आरबीआयनं घातलेल्या या बंदीमुळे बँकांच्या खात्यातून पैसे काढणं पूर्णपणे बंद करण्यात आलं आणि बँकांवरील ही बंदी 6 महिने कायम राहणार असल्याचं सांगितलं जातंय। याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल आणि या बँका आरबीआयच्या परवानगीशिवाय कुणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊ शकणार नाहीत। उल्हासनगरमधील नागरिकांना सध्या जीवघेणा प्रवास करावा लागतोय। स्टेशन परिसरात असलेल्या वालधुनी नदीवरील ब्रिज तोडल्यानंतर या नदीवरून जाणाऱ्या नदीतून जाणाऱ्या जलवाहिनीवरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। याआधी झालेल्या 2 अपघातांमध्ये दोघांना जीव गमवावा लागलाय। या नदीवर असलेला 40 वर्षांपूर्वीचा पूल धोकादायक झाल्यानंतर तो 11 महिन्यांपूर्वी तोडण्यात आला। नंतर महानगरपालिकेने लगेच 4 कोटींचा निधी मंजूर करून काम करणारी एजन्सी नेमली खरी, मात्र 11 महिन्यांनंतर देखील इथे साधी एक वीट देखील रचली गेली नाहीये। माणसं जीव मुठीत घेऊन जातात, लहान लहान मुलं जातात, या पाईपावरून जात असताना किती पडतात, उठतात, कोणाला मार लागतो, कोणी त्या अशा घाण पाण्यामध्ये पड़ता है। लगभग इन लोगों ने 4 बार उद्घाटन किया यहाँ पे महानगर पालिका ने, तो 4 बार उद्घाटन के बाद में फिर लास्ट टाइम आकर के 1.5 साल पहले लोगों ने ब्रिज तोड़ के गए थे। ये आश्वासन देके कि 2 महीने के बाद काम चालू होएगा। ही वर्क ऑर्डर निघून आज जवळपास 11 महिने उलटले, परंतु या कामाला सुरुवात झालेली नाहीये। या वर्क ऑर्डर 4 करोड रुपयाच्या वर्क ऑर्डरमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की 18 महिन्यामध्ये हा पूल पूर्ण करायचा आहे। या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी असतात, नागरिक असतात, या जीव घेण्या पुलावरनं ते चालत जातात, परंतु प्रशासनाला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। हे जे पाईपलाईन आहे त्याला नवीन बाजूला शिफ्ट करण्याचं एक प्रपोजल तयार केलं। त्याप्रमाणे त्याचं निविदाही आम्ही फ्लोट केलेली आहे, परंतु निविदेला रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे। त्यामुळे आम्हाला ते पुन्हा रिकॉल करणं गरजेचं पडलेलं आहे आणि ती आम्ही रिकॉलसुद्धा केलेलं आहे। त्यासाठी निविदा प्राप्त झाल्यानंतर आम्ही ते प्राधान्याने हे काम पूर्ण करून घेणार आहोत। पुढची बातमी, सुरत ते चेन्नईपर्यंत ग्रीनफील्ड हायवेच्या निर्मितीसाठी मंजुरी मिळाली आहे, पण अक्कलकोट तालुक्यातील 16 गावांमधून हा ग्रीनफील्ड जाणार आहे। मात्र या बदल्यात शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारा मोबदला अतिशय कमी असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमिनी देण्यास नकार दिलाय। समृद्धी महामार्गाप्रमाणे गुंठेवारी पद्धतीनं भरघोस मोबदला द्या, अन्यथा अक्कलकोट तालुक्यातून या प्रकल्पासाठी जमीन देणार नाही, अशी भूमिका संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आली। शेतीचा एकरी दर 2 लाख, 2 लाखचं जरी तुम्ही 2 पट करून दिलं तर ते 8 लाख पण येणार नाही। 8 लाख घेऊन तो शेतकरी त्याचा संसार कुठं जाणार आहे, कारण आपल्याला माहिती पैसे हातात टिकणार नाही आणि एवढ्याच पैशामधून तो शेतकरी दुसरा शेत घेऊ पण शकणार नाही। त्यामुळे शेतकरी, तुम्हाला जरी हे जमीन असेल तरी शेतकरीसाठी हे त्याचं उपजीविकेचं साधन आहे। पूर्वी जो जीआर लागू होता तोच जीआर या रस्त्याला लागू व्हावा अशा प्रकारची आमची आग्रहाची भूमिका आहे आणि हे जीआर नवीन लागू जुना जीआर लागू करून शेतकऱ्यांना त्या रोडप्रमाणे पैसे मिळावे यासाठी आमचं आंदोलन आहे। त्यासाठी आम्ही येत्या सोमवारी पहिली स्टेप म्हणून अक्कलकोट सोलापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करणार आहोत। कांदा उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडलाय। बाजारामध्ये कांद्याला किलोसाठी 7 ते 8 रुपयांचा ठोक भाव मिळतोय, तर एका एकरसाठी तब्बल 40,000चा खर्च येतो। लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे कांद्याला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कष्टानं पिकवलेल्या कांद्यानं शेतकऱ्याच्याच डोळ्यात पाणी आणलंय। महागाईचा आगडोम उसळलेला असताना शेतकऱ्याचा कांदा मात्र मातीमोल भावानं विकला जातोय। कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाल्यानं शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलाय। कांद्यावर केलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी पुन्हा कर्जाच्या दुष्टचक्रात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 23,000 हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे। त्यातल्या 12,000 हेक्टरवरील कांदा बाजारात आलाय, मात्र आता भावच नसल्यानं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झालाय। एकरी 50,000। एकरी 15,000। किती कांदा आहे तुमचा? 3 एकर।
3 एकर. आता पूर्ण जर कांदा काढला तर किती उत्पन्न येईल तुम्हाला असं वाटतं? त्याच्याच उत्पन्न येते, काढणीचं भरणीचं येत नाही. पहिला कांदा आता हाच घरी शिल्लक आहे, ह्याला जनावर पण खात नाहीत म्हणून काढून टाकत आहेत आम्ही. सरासरी एकरी 50,000 खर्च झालेला आहे. कांद्याच्या मोठ्या मार्केटमध्येही दर मिळत नसल्यानं ही परिस्थिती ओढावल्याचं व्यापारी सांगतायत. कांद्याला एकरी 40,000 रुपये खर्च करून किलोला 7 रुपये भाव मिळत असेल तर शेतकरी जगणार तरी कसा? शेतकरी त्याच्या कुटुंबाचा खर्च करणार तरी कसा? शेतकरी त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तरी करू शकेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याची उत्तरं आणि मालाला भाव मिळाल्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकणार नाही हे तितकंच खरं. धाराशिवहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता बातमी एका अपघाताची. नांदेडच्या लोहा तालुक्यात दुचाकी आणि कारचा एक अपघात झाला. यात दुचाकी चालक पेट्रोल पंपावरती जात असताना मागून येणाऱ्या भरधाव कारनं त्याला धडक दिली आणि यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या भयानक अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. गाडी खरेदी विक्रीच्या वादातून 3 मद्यपींनी पोलीस स्टेशन समोरच गाड्यांची तोडफोड करत गोंधळ घातल्याची घटना छत्रपती संभाजीनगर इथे घडली. तिघांची भांडणं लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना सुद्धा त्यांनी धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ केली. या प्रकरणी तिघांविरोधात वाळूस पोलिसात गुन्हा दाखल झालाय. उत्तर प्रदेशातल्या अलाहाबादमध्ये भर दिवसा गोळीबाराचा थरार बघायला मिळाला. एक व्यक्ती आणि त्याच्या सुरक्षा रक्षकावर काही जणांनी भर रस्त्यात गोळीबार केला. गोळीबार करण्याआधी धुराचे बॉम्ब फेकण्यात आले आणि त्यानंतर काही काळाच्या आतच 5 ते 6 जणांनी गोळीबार करायला सुरुवात केली. यामध्ये 2घांचा मृत्यू झालाय. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. राज्यामध्ये सध्या सर्वत्र मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आणि अशातच 2 मोकाट वळूंच्या झुंजीचा प्रकार येवल्याच्या बुंदेलपुरामध्ये घडला. तब्बल 1.5 तास एकमेकांशी झुंजणाऱ्या या वळूंच्या झुंजीत तब्बल 4 कार्स आणि 7 बाईक्सचं नुकसान झालंय. झुंज सोडवण्यासाठी परिसरातील तरुणांनी वळूवरती पाण्याचा मारा केला, मात्र त्याचा काही एक परिणाम त्यांच्यावर झाला नाही. अखेर या वळूंजवळ फटाके फोडल्यानंतर तब्बल 1.5 तासांनी ही वळूंची झुंज सुटली आणि वळूंच्या झुंजीमुळे परिसरातील नागरिक, विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. युवकांनी मोठा प्रयत्न करून ही झुंज सोडवली. यामध्ये 3 ते 4 चारचाकी गाड्यांचे तसेच दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. नगरपालिका प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करते आहे. ही अशी मोकाट जनावरे शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये अशा झुंजी नेहमीच बघायला मिळतात आणि यातून मोठ्या प्रमाणात नुकसानही होतं आणि शहरातील नागरिकांच्या जीवितालाही यातून धोका निर्माण होतो. तर नगरपालिका प्रशासनाने याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.